बिना भाजीच्या स्वयंपाकाच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण करतो ही इटुकली पिटुकली फळं. म्हणजे याला पोळी भाजी भाकरी असं काही करत बसण्याची गरज नाही. ही फळं केली म्हणजे अहो वरण फळं केली की काम संपलं. आणि ही काही गव्हाच्या पिठाची नाहीत बरं का, म्हणजे चकोल्या नाही आहेत, तर ही आहेत ज्वारीच्या पिठाची वरण फळं. वजन कमी करायचे म्हणून जर तुम्ही एखादा पदार्थ शोधताय ना, ही रेसिपी ट्राय करा. आणि हां, बिना भाजीचा स्वयंपाक ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल, अशीच कंटिन्यू ठेवायची असेल, तर कमेंटमध्ये बिना भाजीचा स्वयंपाक सरिताज किचन असं लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करा. फळं करूयात. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये आपण सिरीज चालू केली आहे बिना भाज्यांचा स्वयंपाक. आणि या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण करतोय ज्वारीची वरणफळं. वजन कमी करायचं असेल ना तरी सुद्धा खाऊ शकता, इतकी भारी रेसिपी आहे. चवीला पण भारी लागते, वजन कमी करायला पण भारी आहे, करायला पण सोपी आहे. चला करूया. तर ज्वारीचं वरणफळ करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला फळं करायची आहेत, म्हणजे ज्वारी भिजवून घ्यायची आहे. ती आधी कशी करायची, ते पीठ कसं मळायचं ते बघूया. तर ताट घेतलंय, त्यामध्ये घेऊया पाऊण वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी बेसन, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा मिरची पावडर. याला आपण चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि भाकरीला कसं आपण ज्वारीचं पीठ मळतो तसंच भिजवायचं, खूप पातळ करायचं नाही. हे बघा, आपण पीठ मळून घेतलंय. तुम्ही बघाल भाकरीला कसं असतं अगदी तसंच मळलंय. तर गरम पाणी वगैरे नाही वापरलं, साध्याच पाण्यामध्ये याला भिजवलं. झाकून याला 10 मिनटं ठेवूया. तोपर्यंत आपण फोडणी करू. तर फोडणीसाठी कढई तापत ठेवली आहे. यामध्ये घालूया 3 चमचे तेल. तेल गरम झालं, यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली, जिरं घालूया, हिंग पाव चमचा, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. याला परतून घ्यायचंय. हे परतलं. आता यामध्ये घालू पाव चमचा हळद, मिरची पावडर अर्धा चमचा आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला. थोडीशी कोथिंबीर घालायची. याला मिसळून घेऊया. यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी. तर इथं मी पाव वाटी पिवळी मूग डाळ आणि पाव वाटी तुरीची डाळ एकत्र करून स्वच्छ धुतलं आणि याला शिजवून घेतलंय. ही डाळ यामध्ये घालायची आहे. याला मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये घालायचंय पाणी. जवळपास मी 2.5 कप पाणी घातलं. चवीपुरतं मीठ. याला मिसळून घेऊया. हे बघा, इतपत पातळ ठेवलेलं आहे. तर यामध्ये मी 2.5 कप पाणी घातलं. तर डाळी तुम्ही थोड्याशा कमी जास्त प्रमाणात किंवा संपूर्णपणे एखादीच डाळ घेतली तरी पण चालते. तर डाळ शिजल्यानंतर जवळपास 1 कप भरली, म्हणजे अशी मोठी 1 वाटी भरून शिजलेली डाळ होती. डाळीमध्ये मी मीठ घातलं नव्हतं शिजताना, प्लेन डाळ शिजवली होती. हळद हिंग काहीच घातलं नाही, त्यामुळे मी रश्श्यामध्ये मीठ घातलं. तुम्ही जर डाळीत शिजताना मीठ घातलं तर इथे थोडं कमी घालावं लागेल. तर आपण पाणी घातलं. आता ही आमटीच तयार झाली एक प्रकारची. गॅस मोठा करू आणि याला एक उकळी आणूया. रशाला उकळी आली, गॅस कमी करून याला 4-5 मिनटं उकळून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण फळं करूया. तर पीठ चांगलं भिजलंय, याला थोडं एकसारखं करून घ्यायचं. एकदम छोटे छोटे गोळे घ्यायचे, अगदी आपला छोले केवढे असतात त्यापेक्षा थोडे मोठे. गोळा करायचा, याला थोडं चपटं करायचं, खूप जाड पण ठेवायचं नाही, थोडं चपटं करायचं. या पद्धतीने तुम्ही फळं करून घेऊ शकता. तुम्हाला वाटतंय हाताला चिकटतंय तर थोडंसं हाताला तेल किंवा पीठ लावून घेतलं तरी चालेल. या प्रकारे फळं करायची. आपल्याला वाटतं कधी खेळत बसायचं इतकं बारकं बारकं करत, तर काही नाही, असं पटापट रोल करायचे, छोटे छोटे गोळे त्याच्यातनं कापून घ्यायचे आणि पटापट असं गोल करायचं आणि त्याला वाटी करून घ्यायची. पाहिजे तर मस्त TV चालू करून पंख्याखाली बसून निवांत करून घेतलं तरी चालेल. मग रश्श्याला नंतर फोडणी द्या आणि मग फळं त्याच्यामध्ये सोडा. चला, आता मी सगळी फळं अशीच करून घेते. आणि हे घ्या, मस्त अशी इटुकली पिटुकली ज्वारीची फळं तयार झालेली आहेत. रश्श्यामध्ये सोडूया, मस्त होतील. फळं तयार झालेली आहेत. रश्श्याला खळखळून उकळी आली आहे, मंद आचेवर छान उकळलाय. फळं सोडूया. तर थोडी फळं आपण सोडली की याला एकदा हलवून घ्यायचं, म्हणजे फळं एकमेकांना चिकटून बसत नाही. आता परत थोडीशी फळं सोडायची.
तर लक्षात घ्या, जेव्हा आपण फळं याच्यामध्ये सोडत असतो तेव्हा रस्सा उकळता पाहिजे बरं का. एक 10-15 फळं सोडून झाली की याला एकदा हलक्या हाताने ढवळून घ्यायचं, नाहीतर मग त्याचं ना असं एकाच जागी चिक्क लगदा होऊन बसेल. त्यामुळे थोडी फळं सोडायची, ढवळायची, परत थोडी सोडायची. आणि तुम्हाला वाटलं की आता फळं सोडलेली आहेत त्यामुळे उकळी गेली आहे, तर थोडासा गॅस वाढवू शकता. तुम्ही जर रस्सा उकळत नाहीये अशाच संथ रश्श्यामध्ये फळं सोडली तर तिचा लगदा होईल. आता आपण फळं सोडून घेऊ आणि मग शिजवून घेऊ. आणि हे घ्या, सगळी फळं मी यामध्ये सोडून घेतली. आता आपण गॅस कमी करूया. आता हे उतू जाऊ नये म्हणून याच्यामध्ये पळी आडवी लावतीये. अर्धवट झाकण ठेवायचं किंवा थोडंसं उघडं ठेवायचं आणि याला मंद आचेवर एक 8 ते 9 मिनटं शिजवायचं. ज्वारीचं पीठ आहे, फार वेळ घेणार नाही शिजायला, पण 8 ते 9 मिनटं तरी कमीत कमी शिजवावं लागणार. फक्त काय करा, दर 2-2 मिनिटांनी मध्ये मध्ये हलवून घ्या, म्हणजे सगळी फळं एकसारखी शिजली जातील. मध्ये मध्ये हलवत असताना जरा हलक्या हाताने हलवा, म्हणजे फळं तुटणार नाही. 10 ते 12 मिनिट झालेली आहेत. खूप मस्त झालंय आपलं वरणफळ. याला आपण पास्ता पण म्हणू शकतो, भारतीय पास्ता. या दाखवते. हे बघा किती छान आपली ही वरणफळं तयार झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हा रस्सा पण बघा मस्त दाटून आला आहे, छान मिळून आलेला आहे. आणि फळं पण अगदी मस्त शिजलेली. आपण फक्त चेक करूयात एकदा. अरे बघा, अगदी व्यवस्थित फळ शिजलेलं आहे, तुम्हाला दिसतंय. यावर घालूया चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करूया आणि आपली ही ज्वारीची वरणफळं मस्त गरमागरम सर्व करूया. तर अशा पद्धतीने आपण ही ज्वारीची वरणफळं केली. बघितलं किती मस्त झालेली आहेत. आपण नेहमी ज्या चकोल्या करतो ना, म्हणजे गव्हाच्या पिठाची वरणफळं करतो, त्यापेक्षा मला या जास्त आवडतात. आता उन्हाळा आहे म्हणून मी प्लेन ठेवलेलं आहे, कुठलीही पालेभाजी वापरली नाही. पण समजा तुम्ही इतर सीझनमध्ये करताय तर यामध्ये जेव्हा आपण डाळ टाकतो की नाही, त्या डाळीसोबतच एखादी बारीक चिरलेली पालेभाजी घातली तरी पण चालते. जसं की पालक घालू शकता, थोडी मेथी घालू शकता, म्हणजे मग ती छान सगळं एकजीव होतं आणि थोडासा वेगळा फ्लेवर पण तुम्हाला मिळतो. आज आपण ही ज्वारीची वरणफळं तयार केली. ही खाताना तुम्हाला बाकी काहीही घेण्याची गरज नाही, म्हणजे पोळी भाकरी असं काही घेण्याची गरज नाही आहे. फक्त असं साजूक तूप वरून घ्यायचं आणि तोंडी लावणीला कांदा घ्यायचा. खूप मस्त लागतात. अगदीच वाटलं तर थोडासा भात तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता. तर तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी जरूर करून बघा. आपण ही जी सिरीज चालू केली आहे बिना भाज्यांचा स्वयंपाक, ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.